मटण बनवण्यासाठी मी इथे 1.5 किलो मटण घेतलं आहे। इथे मी 6 कांदे घेतले आहे। 5 कांदे आपल्याला गॅसवर भाजून याचं वाटण करायचं आहे। हा एक जो मोठा कांदा घेतला आहे हा बारीक चिरून आपल्याला सुरुवातीला पातेल्यामध्ये तळून मग भाजी टाकायची आहे। इथे मी 1.25 वाटी खोबरं घेतलं आहे। इथे 4 इंच आलं घेतलं आहे, अर्धी वाटी लसूण व भरपूर अशी कोथिंबीर। किलो आपले चमचे 5 स्पून तो मसाला घेतला आहे। आता आपण अगोदर आलं लसूण व कोथिंबीर याचं बारीक वाटण करून घेऊ। इथे पातेलं तापलं आहे, यामध्ये 5 चमचे तेल। आपल्याला तेल फक्त एकदाच वापरायचं आहे, नंतर आपल्याला तेलाचा वापर करायचा नाहीये। यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आपण आता हा कांदा चांगला परतून घेऊ। इथे आपला कांदा परतला आहे। आता यामध्ये आपण टाकूया लसूण कोथिंबीर व आल्याचं वाटण। यात 2 चमचे लाल तिखट, 1 एव्हरेस्ट मटन मसाल्याची पुडी, चमचा हळद। हा मसाला परतला की आपण यामध्ये टाकून घेऊया मटण। पूर्वी आमची आजी जेव्हा कारणाचं मटण करायची त्यावेळेस काबूलचा मसाला खूप प्रसिद्ध होता, त्यावेळेस ते काबूलचा मसाला टाकायचे। आपण आता यामध्ये एव्हरेस्टचा मटण मसाल्याचा वापर करत आहे। आता यामध्ये टाकून घेऊ मटण। ते मी गॅस वाढवून घेते। आता हे चांगलं आपण टाकूया आपण 3 चमचे मीठ। मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता। मी ते 3 चमचे टाकते। इथे मी गॅस कमी केला आहे। इथे भाजीवर झाकण ठेवते व यावर आपण पाणी टाकून घेऊ। इथे आपण झाकण बाजूला काढून हलवून घेऊ। इथे मटणाने पाणी सोडलं आहे। मटण जर 1 किलोपेक्षा कमी असेल तर ते पाणी सोडत नाही। जास्त मटण असलं तर त्याच्यात पाणी सुटलं जातं। कमी मटण असेल तर त्यात गरम पाणी करून बाजूला टाकून घेऊ शकतो। आता आपण परत यावर झाकण ठेवू व हे शिजून देऊ। कांदा व खोबरं भाजलं आहे। आपण अगोदर खोबरं बारीक वाटून घेऊ। कधी कांदा खोबरं दळताना अगोदर खोबरं बारीक वाटायचं। कांदा आणि खोबरं एकत्र दळलं की खोबरं बारीक होत नाही, त्यामुळे अगोदर खोबरं बारीक दळून घ्यायचं, मग नंतर कांदा दळायचा। कांदा व खोबरं वाटून झाला आहे। आता आपण इथे हा मसाला घेतला आहे, हा मसाला बारीक वाटून घेऊ। या मसाल्याची रेसिपी मी अगोदर यूट्यूबवर शेअर केली आहे, तर आता आपण हा मसाला वाटून घेऊ। इथे आपण भाजीचं झाकण उघडून बघू। यामध्ये बिलकुल पाणी न टाकता आपलं हे भाजी झाली आहे। तर आपण बघून घेऊ भाजी शिजली की नाही। भाजी आपली इथे शिजली आहे। आता आपण हा जो वाटलेला मसाला आहे तो यामध्ये टाकून देऊ।
आता आपण यामध्ये हे ताटलीवरचं पाणी टाकून घेऊ व इथे मी बाजूला गरम पाणी करत ठेवलं आहे ते यामध्ये टाकून घेऊ। गरम केलेलं पाणी मी यामध्ये टाकून घेते। आता इथे आपण भाजी उकळून घेऊ। ते भाजीला उकळी आली आहे। आता आपण गॅस कमी करून घेऊ। आता ही भाजी आपण गॅसवर 15 ते 20 मिनिटं उकळून घेऊ। आपल्या भाजीला छान इथं अशी तरी आली आहे। आपली भाजी तयार आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।